मित्रांनो, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. तर महाराष्ट्र शासनाने तब्बल 84 कोटी 23 लाखाची आर्थिक मदत मंजूर केली आहे. मग ही मदत कोणाला मिळणार? किती शेतकरी पात्र आहेत? कोणत्या जिल्ह्यांना लाभ मिळणार आणि पैसे कसे मिळतील? चला सविस्तर जाणूया या व्हिडिओमध्ये. पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी करून एप्रिल आणि मे 2026 मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 84.23 कोटीची मदत मंजूर केली आहे. या निर्णयाचा लाभ 45,042 शेतकऱ्यांना आणि 38,358 हेक्टर बाधित क्षेत्राला मिळणार आहे. सर्वाधिक मदत अमरावती विभागाला मिळाली आहे. अमरावतीला 68.09 कोटी, नागपूरला 6.07 कोटी, नाशिकला 5.24 कोटी आणि पुणेला 3.73 कोटी, छत्रपती संभाजीनगरला 76.99 लाख, कोकणला 32.14 लाख. तर कोणत्या जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे? या मदतीचा लाभ 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये नागपूर, गोंदिया, वर्धा, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, सांगली, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की या मदतीचा निधी बँका कर्ज वसुलीसाठी वापरू शकणार नाहीत. तसेच मदत वाटप पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. जर तुम्ही या जिल्ह्यापैकी एखाद्या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या जिल्ह्याची लाभार्थी यादी नक्की तपासा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा आणि अशा सरकारी योजना, GR, शेतकरी अपडेट आणि महत्त्वाच्या बातमीसाठी माहिती तुमच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.